राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इंडियन मेडिकल काउन्सिलने नुकतीच तपासणी केली आहे। या तपासणीमध्ये 150 विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या 50 जागा रद्द केल्या आहेत। अध्यापक, सहयोगी अध्यापक, व्याख्याता या जागा भरलेल्या नाहीत। लेक्चर हॉल, लायब्ररी, ऑडिटोरियम रूम आणि संगणकीकृत ओपीडी नसल्याचं कारण इंडियन मेडिकल काउन्सिलने दिलं आहे। त्रुटी पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत वाढ द्यावी अशी मागणी अधिष्ठातांनी केली होती, पण ती मागणी फेटाळून लावून वैद्यकीय शिक्षणाच्या 50 जागा यावर्षी तरी रद्द झाल्या आहेत। तत्कालीन आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नातून 2001 साली कोल्हापुरात राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली। CPRच्या आवारात हे महाविद्यालय सुरू झालं। 2013 पर्यंत या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणाच्या 100 जागा मंजूर होत्या। त्यानंतर आवश्यक त्या सोयीसुविधा तयार करण्याच्या अटीवर या महाविद्यालयाला वैद्यकीय शिक्षणाच्या 50 जागा वाढवून दिल्या। मात्र सुविधा पूर्ण झाल्या नसल्यामुळे 2015 साली 50 जागा कमी झाल्या। त्यानंतर हमी दिल्यानं 2016 साली पुन्हा 150 जागा मिळाल्या। इंडियन मेडिकल काउन्सिलनं नुकतीच राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केली। त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्यात। त्यामध्ये व्याख्याता, अधिव्याख्याता, सहयोगी प्राध्यापक या जागा भरलेल्या नाहीत। 150 विद्यार्थी बसतील एवढ्या क्षमतेचे लेक्चर हॉल नाहीत, लायब्ररी, ऑडिटोरियम रूम नाहीत, तसंच संगणकीय ओपीडी नसल्यामुळे यावर्षी या महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षणाच्या 50 जागा कमी झाल्यात। सोयी सुविधा तयार करण्याचं काम शेंडा पार्क इथं सुरू आहे। त्यासाठी 6 महिन्यांची मुदत मागितली होती, पण मेडिकल काउन्सिलनं मुदत देण्याला नकार दिलाय, असं अधिष्ठाता डॉक्टर अजित लोकरे यांनी सांगितलं। मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं जे इन्स्पेक्शन झालं होतं त्यावेळी बरेच शिक्षक, बरेच प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि अधिव्याख्याता हे मेडिकल आपली जी MUHS जी आरोग्य विद्यापीठ आहे त्याच्या मान्यतेनुसार सुट्टीवर गेले होते, म्हणजे ऑफिशियल व्हेकेशनवर गेले होते। त्यामुळे 30% त्रुटी आपली शिक्षकांची दिसली त्या दिवशी। त्याचवेळी आचारसंहिता असल्यामुळे निवासी डॉक्टरांची पदं आम्ही ॲड काढू शकलो नव्हतो, त्यामुळे 17% निवासी डॉक्टरांची त्रुटी दिसली। त्याचप्रमाणे त्यांनी त्रुटी काढली म्हणजे लेक्चर हॉल बांधून अजूनपर्यंत तयार नाही आहे, ऑडिटोरियम बांधून तयार नाही, लायब्ररी बांधून तयार नाही, किंवा त्यांना संगणकीकृत कॉम्प्युटराइज ओपीडी पाहिजे ते नाही आहे, अशा काही त्रुटी काढल्यात। आता ज्या त्रुटी आपल्या हातात आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो, शिक्षकांच्या त्रुटी पूर्ण करू शकतो। त्यांना आम्ही महाराष्ट्र जे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा GR दाखवून त्यांना आम्ही असं फीड केलेलं आहे की जे शिक्षक त्या दिवशी नव्हते हे सुट्टीवर गेले होते, त्यामुळे ही ॲक्च्युली 30% त्रुटी नाही आहे, ॲक्च्युली 10 पॉईंट समथिंग म्हणजे 11%च त्रुटी आहे। केंद्र शासनानं आर्थिक निकषाआधारे आरक्षण जाहीर केलं असून यंदा सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांना 25% विद्यार्थ्यांना जादा कोटा देण्याची अधिसूचना काढली आहे। त्यानुसार शासनाकडे अतिरिक्त 25 जागांची मागणी केली आहे। त्यामुळे 125 जागा या महाविद्यालयाला मिळतील असा आशावाद डॉक्टर अजित लोकरे यांनी व्यक्त केला। बिकट सेक्शनसाठी कोटा मंजूर करण्यात आलेला आहे, त्यामुळे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने नवीन प्रस्ताव मागितला आहे की तुम्ही 10% जास्त विद्यार्थ्यांचा प्रस्ताव द्या। 10%च्या प्रमाणात आपलं रोस्टर पद्धती पण वाढते। त्यानुसार आम्ही 25 जागेचा म्हणजे आता ज्या 100 जागा आहेत त्यात 25% अधिक 125 जागांचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे। त्यामुळे ह्या 25 जागा अधिक मिळण्याची शक्यता ह्या 10 दिवसात जास्त आहे आपल्या कॉलेजला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संगणकीय ओपीडी तयार करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय। त्यासाठी साधारण 2 कोटी रुपयांचा खर्च आहे। इंडियन मेडिकल काउन्सिलनं काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अधिष्ठाता स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असंही डॉक्टर लोकरे यांनी नमूद केलं।